वैष्णवी हगवणे आत्महत्या आणि मृत्यू प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी जालेंदर सुपेकर यांच्यावर वेगवेगळे आरोप झाले। त्यानंतर आता अजून एक त्यांच्यावर आरोप झालेला आहे। अमरावती कारागृहात असणाऱ्या एका बंदीला बाहेर काढण्यासाठी जामीन मिळवून देण्यासाठी जवळपास 550 कोटी रुपये मागितल्याचा आरोप बंदिस्ताच्या वकिलांनी केला आहे। ते वकील आपल्या सोबत आहेत। निवृत्ती करार काय नेमकं प्रकरण आहे आणि काय त्यांनी मागितलं तुम्हाला सांग। साधारणतः 2022 मध्ये गायकवाड कुटुंबावरती इथं पुण्यात विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत। त्यानंतर त्यांना येरवडा करार न्यायालयीन बंदिस्त असताना त्यांच्यावरती एक हल्ला झालेला। त्यावेळेला सुपेकर हे इथंच अधिकारी होते। त्याच्यानंतर त्यांचं सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना अमरावती जेलमध्ये हलवण्यात आलं। मग तिथं आलं असता 2019/8/2023 रोजी सुपेकर हे जेल ऑथॉरिटी सेंटर ई प्रिझनचे उपमहानिरीक्षक असताना त्यांनी त्या जेलला एक भेट दिली। त्या दरम्यान साधारणतः सकाळी 9 वाजता ह्या 2 बंद्यांना एका विशेष कक्षामध्ये बोलून 9 ते 12:30 पर्यंत यांना त्या बंदिस्त कक्षामध्ये धमकावण्यात आलं। तिथल्या जी SP आहेत चिंतामणी मॅडम ते पण सुपेकरांच्या नातेवाईक आहेत असं त्यावेळेला सांगण्यात आलं आम्हाला। आमच्या आरोपीच्या मते सांगण्यात असं आलं की तुम्ही आम्हाला भेटायला या। त्यावेळेस त्यांनी आम्हाला असं कथन केलं की 2 दिवसापूर्वी सुपेकर हे इथं भेट दिले होते आणि जर तुम्ही 550 हे बाकीचे काही तुझे फिर्यादी आहेत ते सर्व माझे ऐकतील आणि त्याच्यामध्ये जर तू 550 कोटी रुपये दे, तुझ्याकडे 1500 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे, त्याच्यामध्ये 550 कोटी रुपये दे, मी सगळ्याचं सांगून मी तुला ह्या गुन्ह्यातनं निर्दोष बाहेर काढेन असे करून त्यांना तिथं मागणी केलेली आहे। त्याच वेळेला तिथे काही इतर कर्मचारी बी त्या जेलमध्ये होते। भोसले, मिरासे, राठोड, कुणी वैद्यकीय अधिकारी असतील, कुणी जेलचे बराकचे अधिकारी असतील, PSI PL लेवलचे, या लोकांना पण सुपेकरांनी धमकावलं की तुम्ही गायकवाडांकडून हे करा, त्यांना थोडा त्रास द्या आणि क्षुल्लक कारणावरून या 7 लोकांना तिथं त्यांनी निलंबित केलेले त्या कार्यकाळामध्ये। तर तुम्ही माझं नाही ऐकलं तर मी तुमच्यावर कारवाई करीन आणि क्षुल्लक कारणावरनं या लोकांना एकांना तर इथं पत्र पाठवलेलं आहे की त्यांनी काही मेडिकल रिपोर्ट हे गायकवाडांचे मेडिकल रिपोर्ट हे माननीय न्यायालयाने मागितले होते की त्यांना वैद्यकीय सर्व तपासण्या करून माझ्याकडे बेलसाठी आम्ही पिटिशन फाईल केलं। ते मेडिकल रिपोर्ट आम्हाला बेल फाईल केल्यानंतर मेडिकल रिपोर्टची गरज होती आणि त्यावेळेला त्यांनी वेळेवर काही दिलेलं नाही। न्यायालयाने पत्र देऊन बी त्यांनी साधारणतः 7-8 महिने कुठलीही यांची वैद्यकीय तपासणी केली नाही आणि त्याच्यानंतर यांना थोडंसं प्रेशराईज करून 500 संदर्भात काय याचिका दाखल केली, काय मागणी केली? याच्यामध्ये आम्ही जे काही घटनाक्रम आमच्या फिर्यादीने सांगितलं, आरोपीने सांगितलेला की आम्हाला असा अन्याय झालेला आहे, आम्ही सर्व एकंदरीत माहितीच्या अधिकारामध्ये माहिती घेतली असता आम्ही हे पिटिशन नागपूर खंडपीठामध्ये हे दाखल केलं। काय मागणी केली की या लोकांची चौकशी केली पाहिजे। या लोकांनी 550 कोटी रुपये मागितलेले आहेत, या लोकांची चौकशी झाली पाहिजे। यात एक असा आरोप होतोय की अमिताभ गुप्ता खरं तर हे या प्रकरणामध्ये पहिल्यापासून होते का, त्यांचा काय रोल आहे यामध्ये? आता अमिताभ गुप्ता हे यावेळेला इथं आयुक्त होते। तेव्हा गायकवाडांच्या वर गुन्हे दाखल झालेले होते आणि त्याच्यावर एक गुप्ता साहेबांनी SIT नेमलेली होती। त्याच्यामध्ये बजरंग देसाई, समीर चव्हाण, सुप्रिया पांढरकर असे काही लोक या SIT मध्ये नेमलेले होते। या लोकांनी ज्यावेळेला गायकवाडांच्या घराची झाडाझडती घेताना की 2-3 ठिकाणी त्यांच्या गायकवाडांच्या असं लक्षात आलं की मी तिथं काही संबंधित ठिकाणी काही रक्कम ठेवलेली होती, ती ह्यांनी ह्याच्यामध्ये दाखवलेली नाही। मग त्यांना त्याच्यामध्ये संशय आला आणि ते गायकवाडांचं असं म्हणणं आलं की माझ्या ह्या मी रिमांडमध्ये असताना माझे काही लॉकर्स असतील त्याच्यामधनं माझे 100-1 कोटी रुपये गायब आहेत। पैसे आणि सोनं पण आणि सोन्याचं असं त्यांच्या लक्षात आलं असतं पण न्यायालयाकडे एक विनंती अर्ज केला की इथून पुढे जे काही लॉकर ओपन करायचे की तुम्हाला समक्ष मी माझा वकील असेल तरच तुम्ही ते लॉकर ओपन करा। त्याच्यानंतर मला पोलिसांनी एक नोटीस दिली आणि माझ्यासमोर एक SBIचं लॉकर होतं औंध येथील शाखेतलं, ते उघडलं असं त्याच्यात सोने नाणे बरंच आढळून आलं आणि त्यावेळेला त्यांनी ते पूर्ण सील माझ्यासमोर केलं। अमिताभ गुप्ता यांनी ही रक्कम काढून घेतली असं 100-150 कोटीची काय तुम्ही आरोप केला? ते आमचे आरोपी सांगतायत की माझ्या घरी लॉकडाऊनमध्ये मला काही किराया आला होता। मी त्यांना विचारलं की बाबा काय नेमकं प्रकरण, लॉकडाऊनमध्ये कुणी मला कॅश किराया दिला होता आणि माझा बिझनेस असल्यामुळे मी काहीतरी रक्कम विविध ठिकाणी ठेवली होती। त्यावेळेला ह्यांनी ते लॉकर किंवा काही
घरामधली ठेवली होती आणि ते त्यांनी चौकशी केली असता त्याच्यामध्ये परत कारागृहात असताना हे सगळं सुरू होतं. परत कारागृहामध्ये असताना आज त्यांच्यामध्ये जी काही आहे रेंट ते परस्पर कोण लोक घेत आहेत. तुम्ही त्यांच्या प्रॉपर्टीवर जा, तिथं चौकशी करा. हे गायकवाड कुटुंबीय कारागृहामध्ये असताना ह्यांच्या नावाने स्टॅम्प खरेदी केलेले आहेत. मी तुम्हाला माझ्याकडे आहेत माहितीच्या अधिकाराकडे स्टॅम्प पेपर 19 एप्रिल 2024 रोजी नानासाहेब गायकवाडांच्या नावे काही स्टॅम्प पेपर खरेदी करण्यात आणि त्याच्यामध्ये काही ॲग्रीमेंट केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचे काही जुने भाडेकरू होते त्यांच्यात मी ते ॲग्रीमेंट केलेलं आहे. खरं तर सुपेकरांनी हे सगळे आरोप खोटे आहेत किंवा माझ्यावर बेधुंद असे आरोप केले जात आहेत याचा काही संबंध नाही, मी असं काही केलंच नाही असं त्यांनी स्पष्टीकरण दिले. मग एक लक्षात घ्या, आता ते जेल ऑथॉरिटीचे प्रिझनचे वरिष्ठ अधिकारी होते, त्याच्यानंतर गेल्यानंतर जेलमध्ये इतर बी कैदी आहेत ना, 2,500-3 हजार कैदी साधारणतः येरवडा कारागृहामध्ये आहेत. तुम्ही ह्याच कैद्यांना का बोलवलं? तुम्ही ह्याच कायद्यांना तुम्ही विशेष कक्षामध्ये 3.5 तास काय करत होता यांच्यासोबत याचा खुलासा करा. अमिताभ गुप्तानी सोन्यात लॉकरमधले सोनं आणि पैसे हडपला असा एक आरोप आहे. ते गायकवाडांचं म्हणणं आहे की ह्या SIT टीमनी माझ्या काही ज्या वेळेला तिथं रिमांडला त्यांना समोर आणलं आणि काय जप्ती आमच्या लक्षात आली, आम्ही त्यांना सांगितलं तुमच्यातनं हे काही रिकवर झाले, तर त्या आरोपीचं असं म्हणणं आलं त्यावेळेला की नाही माझ्याकडे रक्कम ही एवढी नसून माझी बरीच काही रक्कम होती माझ्या घरामध्ये, याच्यामध्ये अपराधप्रीचं मला झालेलं. कशाच्या गुन्ह्यात आत आहे तो? गायकवाडामध्ये 4 मोक्का लावलेले आहे. एका कुटुंबावरती ॲक्च्युली त्यांच्या 2 मुली, त्याच्यामध्ये त्यांची पत्नी नाना गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड यांच्यावरती 4 मोक्का लावलेले आहेत. कुठल्याही माझ्या मते की एवढे एक 4 मोक्का एका कुटुंबावरती कुठल्याही गुन्ह्यात आणि कुठल्या ह्याच्यामध्ये काही एवढं दिसून येत नाही. हे की एकंदरीत पुढे आमच्या निदर्शनात असेल की हे प्रॉपर्टीसाठी थोडंसं शक्यता बळावली, कारण की त्याच प्रॉपर्टीचे एक खोटे स्टॅम्प पेपर घेणे, ते एक इतराच्या नावावर करणे, तीच प्रॉपर्टी एक क्रोमा म्हणून होतं त्याला दिली की इतर लोकांनी त्याला धमकवलं, तसं त्या क्रोमावाल्यांनी गायकवाडांना जेलमध्ये पत्र पाठवलेलं आहे. संबंधित लोक मला धमकवतात आणि आम्ही माहितीच्या अधिकाराखाल्यामध्ये आमच्या वरिष्ठ सरांनी माहिती मागवली, त्यावेळेला लक्षात आलं की गायकवाडांचे प्रॉपर्टीचे स्टॅम्प हे खोटे खरेदी केलेले आहेत. ते गायकवाड इथं नाही, जेलमध्ये असताना बाहेरच्या बाहेर स्टॅम्प खरेदी करून त्याच्यावरती ॲग्रीमेंट केलेले आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की गुप्ता आणि जालिंदर सुपेकर यांची चौकशी दोघांची व्हायला पाहिजे चौकशी, कारण की हे संशयास्पद कसं आहे की तुम्ही जेलमध्ये बरेच लोक आहेत ना, तुम्ही यांना काय घेतलं एक विशेष कक्षात, ते लोक हे चौकशी करा तुम्ही की ते लोक निलंबित का केले. आता बऱ्याच जेलमध्ये आहेत, तिथले 60 लोक निलंबित करायचे कारण काय आहेत? क्षुल्लक कारणावरून. पण त्यांचं म्हणणं आहे की मी निलंबन पण असं काही केलेलं नाहीये, कारण संबंधित ह्याच्यावर माझ्यावर चुकीचे आरोप केले. त्याचे पत्र आहेत आमच्याकडे, आम्ही तुम्हाला त्याचे पुरावे देऊ. त्या लोकांना निलंबित केले, त्यांच्या साईंनीच निलंबित झालेले आहेत लोक, 7 लोक आहेत. नक्कीच हे होते निवृत्ती कराड, ज्यांनी खरं तर अमिताभ गुप्ता आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर वेगवेगळे आरोप केलेले आहेत आणि या संदर्भात या दोघांचीही चौकशी करण्याची मागणी केली. कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.